चला फायनली बंटी पण आला आहे. गाडी आता कामठेला थांबली खरी, पण इथे कोकण कन्या पण थांबत नाही आणि तुतारी एक्सप्रेस पण थांबत नाही. सकाळचे 5:40 झाले तर आम्ही पोचलो संगमेश्वरला, पण गाडी काही थांबणार नाही. हो वाव, एक नंबर झाला. सुस्वागतम. इकडे शेंबवणे गाडी निघाली, संगमेश्वर शेंबवणे. नमस्कार मंडळी, शुभरात्री. रात्रीचे 10 वाजलेत. आपण आहोत नालासोपारामध्ये. गावाला पाऊस चांगला सुरू झाला आहे. मुंबईला पण जरा येऊन जाऊन आहे. तर आज आपण चाललो आहे गावाला. तर आज सोमवार आहे आणि आजची आपली जी ट्रेन आहे ती तिरुवनंतपुरम सेंट्रल आणि एक्सप्रेस 10:45 वसईवरून गाडी निघते. तर या गाडीने आजचा प्रवास असणार आहे. आज प्रवासामध्ये बंटी आहे सोबत, तर दोघं सोबत असल्यामुळे जरा प्रवास निवांत होणार. फक्त वसईवरून प्रॉब्लेम असा आहे की या गाड्यांचा, की या गाड्या शक्यतो पनवेलवरून मग डायरेक्ट रत्नागिरीला थांबतात. संगमेश्वर स्टॉप नाही आहे, तर मग खेड चिपळूणला कुठे गाडी थांबेल तिथे उतरावं लागेल. अदरवाईज टायमिंग मॅच जर नाही झाला कोकण कन्याचा, तर मग आपल्याला रत्नागिरीला जाऊन रिटर्न यावं लागेल. असं काहीतरी करावं लागेल. तर प्रवासामध्ये ते तुम्हाला समजेल. तात्पुरच्या स्वरूपात तरी आत्ता इथून निघूया नालासोपावरून वसई गाठू आणि मग तिथून प्रवासाला सुरुवात करूया. बाय म्हणे. बाय. सी यू. चल बाय. बाय. लवकर या. काळजी घ्या. हो. हा इकडे नालासोपारा बसस्थानक. संध्याकाळी इकडे तुम्हाला बऱ्याचशा गाड्या दिसतील. जे कामाला वगैरे गेलेले असतात, कोण बहीण किंवा बायको, तर त्यांना आणण्यासाठी बरेच जण इकडे गाडी घेऊन मग येतात. चला आता बंटी आपल्याला इथे नालासोपारालाच भेटेल आणि तिथून मग वसईला जाऊया. चला फायनली बंटी पण आला आहे. चला गावाला. चला, बऱ्याच दिवसांसोबत प्रवास आहे मला वाटतं ना. वर्षान दिवाळीत गेलो होतो. हां, झाला होता लगभग 7-8 महिने झाले तेव्हा सोबत गेलेलो. आणि आज बंटीचं एवढा नशीब चांगला, दुपारी तिकीट काढली ती दुपारी आपली कन्फर्म झाले लगेच. कसं काय माहिती नाही मला, काय कॅल्क्युलेशन असतात. रात्रीची गाडी सकाळी 5 वाजता निघाली आहे आणि दुपारी 2 वाजता तिकीट बुकिंग झाली. बंटीचा नशीब लागते रे बाबा. चला आता इथून नालासोपारावरून वसई गाठूया आणि मग गाडी पकडायची. चला वसईला आलो आहे. आता प्लॅटफॉर्म क्रमांक आपल्याला 7वर जायचं आहे. 10:30 वाजलेत. तर आता ओखा एक्सप्रेस पहिली येईल, ओखा एर्नाकुळम, त्याच्यानंतर आपली गाडी येईल. वसईवरून सोमवारचे तुम्ही जर रत्नागिरीच्या दिशेने जात आहे तर इकडे 10:30 वाजताची गाडी आहे बघा, ओखा एर्नाकुळम. लास्ट टाईम आपण त्या गाडीने गेलेलो. त्याच्यानंतर 10:45 जी आजची आपली गाडी आहे तिरुवनंतपुरम सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस. त्याच्यानंतर 11 वाजता गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस. अशा 3 गाड्या आहेत सोमवारसाठी खास. 16337 ओखा एक्सप्रेस आलेली आहे. त्यातल्या त्यात आज गाडी खाली आहे. या गाडीला पुढे 2 आणि पाठी 2, 4 जनरल डबे असतात ओखा एक्सप्रेसला. चला गाडी आली तिरुवनंतपुरम सेंट्रल. आपली आजची बुकिंग S2मध्ये आहे आणि वसईला ॲक्च्युली इंडिकेटर नाही आहेत, थोडासा प्रॉब्लेम होतो. या गाडीला 3 जनरल डबे आहेत, पुढे 1 आणि पाठी 2 असे 3 जनरल डबे असतात या गाडीला. आपला S2 कुठे येतो आहे बघूया. मिडलला दाखवत आहेत 15वा डब्बा, तर अंदाज येत नाही 15वा डब्बा नेमका कोणता आहे. बघूया. गाडी थांबते 5 मिनटं. हा S1 आला समोर बंटी. हा S1 आहे.
हा यश1, आपला यश2. आसपासच आहोत आपण, अंदाज बरोबर आहे. हा यश2 आहे बघ. थोडंसं जायला लागेल वाटतं. नाही, बरोबर एकदम. गेला पुढे. थोडासा डब्बा पुढे गेला आहे. थोडासा नाही, बराच गेला आहे. बंटी पळावं लागेल वाटतं. हा, आता सर्वांची धावपळ सुरू होईल. प्रॉब्लेम सगळ्यांनाच होतात. ॲक्च्युली काम सुरू आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 7चं. सगळे पळत आहेत बघ कसे, पाठीपुढे पाठीपुढे. वाट लागते रे, इंडिकेटरच नाही ना. तर आपली H2मध्ये बुकिंग आहे. ॲक्च्युली वरच्या सीट दोन्ही पण आल्या आहेत. ही वरची 8 नंबरची आणि इकडे 6 नंबरची. तर आता तरी खाली बसूया थोडा वेळ, मग खालच्या आले कोणी की मग झोपून जाऊ निवांत. हां, आपला प्रॉब्लेम काय माहीत आहे काय, झोपत नाही लागत रे. कुठे गाडी थांबते, कुठे गाडी थांबते, पुढे पुढे. एकदा खेळ आलं ना त्याच्यानंतर मग वाट बघत बसायला लागतं कुठे गाडी थांबते. संगमेश्वरलाच थांबू दे, लय बरं होईल. हां, रत्नागिरीला या नाही भेटणार. मग आपल्याला उक्षी किंवा बोकेला क्रॉसिंग लागेल. क्रॉसिंग लागेल कुठेतरी, बघूया. चिपळूण लागले तर भेटले. या गाडीला कोकणगणे नाही भेटत. तुतारीला थांबायला लागेल आणि तुतारी खूप लेट सोडते. आपली पहिली गाडी चुकून 6:15ची गाडी सुटून जाईल. चला, गाडी निघाली वसईवरून. बरोबर 11 वाजलेत. आता इथून भिवंडी, पनवेल आणि पनवेलवरून डायरेक्टचा स्टॉप आहे रत्नागिरी. आणि इकडे बाजूला गाडी आले मडगाव, चंदीगड. भरभरून गाडी आली एकदम. चला, बाय बाय वसई. या गाडीला मध्ये आता काही स्टॉप नाही आहे. वसईनंतर डायरेक्ट पनवेल. बारा वाजून 5 मिनटं झाले आहेत. आपण पनवेलला आलो आहे. वेळेवर आहे गाडी, एक 2-3 मिनटं इकडे तिकडे आहे. उरली सुरली गाडी आता पनवेलला पूर्ण पॅक होऊन जाईल. तशी आज गर्दी कमी आहे. सोमवार म्हटलं की गर्दी बऱ्यापैकी कमीच असते. पनवेलमध्ये तुमचं स्वागत आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरती गाडी आले. चंदीगड मडगाव. वसईवरून 10 वाजून 55 मिनिटांनी निघणारी गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस चंदीगड मडगाव. आपल्याला आज तिन्ही गाडींचं दर्शन झालं. ओखा एक्सप्रेस आहे ती पण भेटली. आता ही आपण प्रवास करतो ही तिरुवनंतपुरम. आणि आता बाजूला आले ती गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस. एक गाडी वसईला भेटली, एक गाडी पनवेलला, आणि एका गाडीने आपण प्रवास करतो आहे वसई ते रत्नागिरी. चला, 12 वाजून 20 मिनटं झालेत. तिरुवनंतपुरम एक्सप्रेस पुढे निघाली रत्नागिरीच्या दिशेने. आता नेक्स्ट स्टॉप असणार थेट रत्नागिरी. आता मध्ये क्रॉसिंगसाठी कुठे कुठे थांबेल, पण ऑफिशियल स्टॉप रत्नागिरी. चला, आता थोडा वेळ झोपूया. पहाटे आपल्याला थोडी कसरत असते या गाडीने आल्यावर, की क्रॉसिंगसाठी कुठे थांबते आणि नेक्स्ट गाडी कोणती मिळते. पाऊस आता मुंबईमध्ये तरी नाही आहे, गावाला पाऊस पडतो आहे. साधारण गाडी एक 100च्या स्पीडने वगैरे चालले.
चला आता थोडंसं झोपतो, नंतर भेटू. सकाळचे 4:10 झालेत. गाडी खेडला थांबले क्रॉसिंगसाठी. कोणती तरी गाडी आहे, आय थिंक मालगाडी आहे. ट्रक घेऊन चालले. ह्या एका ट्रकची रेल्वे किती कॉस्टिंग घेत असेल, कोणाला काय आयडिया आहे का? असं वाटते ट्रकवरून आपोआप चालत जातात मेन रोडने. असं कोणी बघितलं तर वाटेल पलीकडे हायवे आहे आणि हे चाललेत. गाडी खेडला क्रॉसिंगसाठी तर थांबले, पण प्रॉब्लेम असा आहे की पाठून आपली जी तुतारी कोकण कन्या येणार आहे, तर कोकण कन्या ॲक्च्युली निघून जाते दर दिवशी, पण आज बरीच लांब आहे. आत्ता कोकण कन्या आहे रोहा, तर आज कोकण कन्या मला वाटतं बराच उशिरा निघाली. 12:50ला निघाली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून. 11:05 टायमिंग आहे. आज उशिरा निघाले, त्यामुळे ती भरपूर लांब आहे. खेडला येणार 5:30ला. आता 4:10 म्हणजे 1.5 तास थांबावं लागेल. त्यापेक्षा पुढे क्रॉसिंगला कुठेतरी गाडी थांबेल तर बघूया. त्याच्यानंतर तुतारी आहे, ती तुतारी पण बराच वेळ आहे, 5 वाजता येणार आहे. तर खेडला स्टॉप तर होता, पण आपण थांबणं पण तेवढंच परत वेळ जाणार आहे, कारण ही गाडी पुढे परत क्रॉसिंगला नक्कीच थांबणार. तर मग पुढेच जाऊ, कारण कुठेही परत थांबलीच तर मग पाठून आपल्याकडे कोकण कन्या पण आहे आणि तुतारी पण आहे. चला निघाली गाडी खेडवरून. तुतारी पण मला वाटतं 12:05ला नसेल निघाली, ती पण अर्धा तास वगैरे उशिराच निघाली, त्यामुळं तिला पण उशीर झाला आहे. चला बघूया, गणपती बाप्पाचं नाव घेऊ आणि पुढे कुठे गाडी थांबते बघूया. सध्या तरी गाडी खेडवरून पुढे निघाली रत्नागिरीच्या दिशेने. ऑफिशियल स्टॉप नाही आहे खेड, क्रॉसिंगसाठी गाडी थांबली होती आणि रिमझिम पाऊस पडतो आहे. मुंबईतून रत्नागिरीला जाताना खेड स्टेशन आपण जसं क्रॉस करतो लगेचच हा बोगदा आहे. बोगद्यामध्ये लाईट्स भरपूर आहेत. डाव्या बाजूला बघताय मुंबई गोवा हायवे, इकडून परशुराम घाट चालू होतो. कामठेला गाडी स्लो झाली काय माहिती, ते पण परत क्रॉसिंग लागते काय. पाऊस आहे, रिमझिम पाऊस पडतो आहे. बहुतेक कामठेला गाडी परत थांबली. अशीच संगमेश्वरला थांबली तर खूप बरं होईल. गाडी आता कामठेला थांबली खरी, पण इथे कोकण कन्या पण थांबत नाही आणि तुतारी एक्सप्रेस पण थांबत नाही. मग आपल्याला पुढचा हॉल्टचा विचार करावा लागेल. अदरवाईज मग पुढे जाऊन आपल्याला रत्नागिरी दिवा पॅसेंजर क्रॉसिंगला नक्कीच लागेल. तर तिने मग संगमेश्वरला रिटर्न यावं लागेल. दोघांपैकी काहीतरी करावं लागणार आहे.
इंटरेस्टिंग प्रवास असतो. या ज्या डायरेक्ट रत्नागिरीला गाड्या जाणाऱ्या असतात तर मग सगळ्या गाड्यांचा अपडेट घेत आपल्याला संगमेश्वरचा प्रवास करावा लागतो. सकाळचे 5:40 झाले तर आम्ही पोचलो संगमेश्वरला. पण गाडी काही थांबणार नाही कारण क्रॉसिंगसाठी जी गाडी आहे ती पलीकडे थांबले. जीवास लागतं असं संगमेश्वर क्रॉस होतं तेव्हा. हे रत्नागिरी दिवा पॅसेंजरसाठी माणसं येत आहेत बघा. 5:50 रत्नागिरी दिवा पॅसेंजर निघते रत्नागिरीवरून. तर या गाडीला मला वाटतं भोकेला वगैरे क्रॉसिंग भेटेल. चला बाय बाय संगमेश्वर. गाडी काय थांबली नाही. एक सिग्नल आहे. नंबर झाला आहे ओक्षी रानपट धबधबा. आणि आता सर्वात आपला मोठा बोगदा करबुडे बोगदा.
आत्ता आपल्याकडे हा शेवटचा चान्स आहे, भोके रेल्वे स्टेशन. जर इथे गाडी नाही थांबली तर आपल्याला रत्नागिरी दिवा पॅसेंजर मिळणार नाही. समोर दिसते का गाडी उभी आहे, कोणती आहे काय माहिती. रत्नागिरी दिवा पॅसेंजरच आहे वाटतं. रत्नागिरी दिवा पॅसेंजरच आहे. आज आपली रत्नागिरी दिवा पॅसेंजर पण सुटलेली आहे आता रत्नागिरीवरून. सकाळचे 6:30 झालेत. आपण पोचलो रत्नागिरी. रत्नागिरी नगरीमध्ये तुमचं स्वागत आहे. चला फायनली रत्नागिरीला आलो. ॲक्च्युली गाडी कधी मिस झाली नव्हती, आजच झाली. खेडला उतरलो असतो रे, पण खेडवरून पण कोकण कन्याला भरपूर गर्दी मिळते आणि प्रॉब्लेम असा होतो लेट पण गाडी होती. त्याने आम्ही बोललो अंदाजाने जाऊया पुढे पुढे, पण काय जास्तच पुढे आलो. आता परत जायला आम्हाला काय ऑप्शन नाही, इथून संगमेश्वरला जाऊ. फाटक आहे काय बोलतात त्याला, रेल्वे फाटकाच्या इथून बस वगैरे मिळेल काहीतरी. फक्त एवढंच थोडा उशीर होईल घरी पोचायला. सुस्वागतम. वेलकम टू मँगो सिटी. प्लॅटफॉर्मच वाटतोय मोठाच्या मोठा. हां, बाहेरून आपलं रत्नागिरी रेल्वे स्टेशन साधारण असं दिसतं. हे बघा, रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून रत्नागिरी स्टेशन फाटा एक साधारण मला वाटतं आम्ही स्लो चाललो तरी 5-7 मिनटात आलो आहे. तर इथे काय आहे, येथून आता ट्रॅव्हल्स किंवा लालपरी काहीतरी पकडून आपल्याला संगमेश्वर गाठायचं आहे. ट्रॅव्हल्स आहे काय. इकडून आपण चालत आलो रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून. हा रेल्वे स्टेशन फाटा आहे. या बाजूला इकडे बीच आणि डेपो वगैरे, या बाजूला इकडे हातखंबा. तर डेपोतून जी गाडी येईल ती गाडी पकडून आपल्याला जायचं आता संगमेश्वरला. जरी आम्ही खेडला वगैरे उतरलो असतो तरी काही ऑप्शन नसता, कारण कोकण कन्या एक्सप्रेस 7:22 पोचणार आहे संगमेश्वरला आणि तुतारी एक्सप्रेस पोचणार आहे गेली 7:20. म्हणजे हिशोब तोच झाला असता. आम्हाला 9च्या गाडीशिवाय पर्यायच नव्हता. ठीक आहे, जरा रत्नागिरी तरी फिरू. वेगळा प्रवास काहीतरी. गाड्या ॲक्च्युली उशिरा चालल्यात, तो मोठा प्रॉब्लेम आहे. पावसाळ्यातून एवढ्या उशिरा गाड्या म्हणजे काय जास्तच चालल्यात. ती गाडी किती वाजता सुटली ती? कोकण कन्या रात्री 1 वाजता निघाली. तुतारी टायमावर निघाली, पण शेवटी ती उशिराच असते. चल बंटी, ठीक आहे. असं ना तसा प्रवास तोच होणार होता, फक्त लॉंग प्रवास झाला. चला फायनली आपल्याला लालपरी मिळाली. नवीन गाडी आहे, राजमाता जिजाऊ. तर इथून रत्नागिरी ते संगमेश्वर 80 रुपये तिकीट आहे पर पर्सन. 160 रुपये दोघांचे. तुमचं गाव कोणतं? माझं देवरुखपूर गाव. देवरुखपूर. इकडे कुठे आलेला दादा? मी रत्नागिरीला राहतो. रत्नागिरीला. आता गावी चाललात? मी डेरवणला आहे. डेरवण. सकाळी सकाळी आपली भेट झाली. यूट्यूब फॅमिली. गाडी चांगली आहे नवीनवाली. 3x2ची सेटिंग दिलं आहे. बंडी कम्फर्टेबल. एकदम मस्त आहे. बसचा प्रवास. नवीन बसचा. राजमाता जिजाऊ. चार्जर
चार्जर पण आहेत. 6:45 रत्नागिरीवरून ही गाडी सुटते रत्नागिरी खेड. त्या गाडीने आजचा प्रवास आपला होतो आहे राजमाता जिजाऊ गाडीने. गाड्या ॲक्च्युली या नवीन आहेत अजून खूप चांगल्या आहेत. 3x2ची सेटिंग आहे प्लस इकडे चार्जिंग प्लग पण आहे. चार्जिंग संपलेली बघा 2%वर आलेली. तर संगमेश्वरपर्यंत काय होईल ते होईल. समोर आला मुंबई गोवा हायवे. डाव्या बाजूला मुंबई, उजव्या बाजूला गोवा. या बाजूला इकडे निवळी फाटा गणपतीपुळेला जायला. एक तास लागतो साधारण रे पण ते. या गाडीने आपण आलो MH14NE 5233 राजमाता जिजाऊ. आणि हे संगमेश्वर बसस्थानक. गाड्या एकदम खचाखच लागल्यात. कधी कधी जागाच पुरत नाही. इकडे शेंबवणे गाडी निघाली. संगमेश्वर शेंबवणे हे आपलं संगमेश्वर बसस्थानक. चला जरा मार्केटला जाऊ, थोडीफार शॉपिंग करू. आपली गाडी काय आता 9 वाजता आहे ना. हां समोर गाडी लागले कर्जुवे, संगमेश्वर कर्जुवे. आणि हे पूर्ण बसस्थानक नवीन बांधकाम झालेलं. पलाट क्रमांक लागलेत पण तशी काही गाडी लागत नाही. इकडे समोर हे बघ इंडिकेटर लागणार आहे इलेक्ट्रॉनिक. 824ची गाडी आहे चिपळूण रत्नागिरी. एवढ्या लोकल गाड्या नाही लावत, फक्त लांब पल्ल्याच्या गाड्या इथे लावतात समोर. कर्जुवे गावाची हवा आहे. मगाशी एक गाडी गेली, आता इकडे गाडी लागली संगमेश्वर तुरळ कर्जुवे. ही तुरळ मार्गे जाणार. आणि तिकडे समोर पण एक लागले देवरुख संगमेश्वर मागजन कर्जुवे. म्हणजे अशा 2-2 गाड्या एकत्र लागल्यात. आणि आमची गाडीचं आम्ही अजून वेट करतो आहे. 9 वाजता लागते आणि 9:15ला सुटते. संगमेश्वर, नायरी, निवळी, नेरदवाडी वाट बघावी लागेल. चला इकडे गाडी आहे रत्नागिरी, कल्याण, विठ्ठलवाडी. आणि आपल्या इकडे पाठी गाडी लागले संगमेश्वर, पाचांबे, नेरदवाडी व्हाया नायरी, निवळी. मुचरीवरून येते ती गाडी लागते. तर ये बसाले. फायनली आम्हाला विंडो सीट मिळालं आहे. 9 वाजता गाडी लागते संगमेश्वरला. मुचरीतून येते, मुचरी तेरे मार्गे ती येते. आणि तीच गाडी मग पुढे आपल्याकडे पाचांबे नेरदवाडीला जाते वाया नायरी, निवळी. टपाल गाडी आहे, टपाल गाडी. टपाल जातात त्या गाडीला. 12ला होते ना परत खाली. 12 वाजता रिटर्न येते परत संगमेश्वर. म्हणजे आमच्या गावातून 11:45ला निघते. पाठी बस लागले संगमेश्वर गोरवाडी. खेड रत्नागिरी गाडी आहे. मगाशी आपण आलो रत्नागिरी खेड गाडीने. या राजमाता जिजाऊ नवीन गाड्या
MSRTच्या ताफ्यामध्ये जॉईन झाले आहेत. मस्त प्रवास वाटतो. रत्नागिरी संगमेश्वर प्रवास तर आम्ही केला, छान वाटला. आणि 5-5 सीट आहेत, म्हणजे 3x2चे आहेत, सीट पण जास्त आहेत. वरती ब्रिज चालू झाला आहे. थेट आपण रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्याला जाऊ शकतो. या बाजूला इकडे हा देवरुख रोड आणि हा जुना आपला मुंबई गोवा हायवेचा सोनवी नदीवरचा ब्रिज. इकडे खालच्या बाजूस कोंबडी गली, मार्केट आणि इथून आपण आता परत मुंबई गोवा हायवेला जॉईंट होणार. इथून खाली एक एंट्री आहे मार्केटला जायला. इकडे मुंबई गोवा हायवे आपण सोडतो आहे. समोरचा नवीन शास्त्री पूल आणि इकडून आपली बस निघाली आतमध्ये कसबा, फणसवणे, नायरी, निवळीकडे. मलदेवाडी आली, मलदेवाडी, उमरटवाडी, संगमेश्वर बस आली. चला मंडळी, फायनली घरी आलो आहे. रात्री साधारण आपला 11 वाजताचा प्रवास सुरू झाला होता वसईवरून. आता 11 वाजले. 12 तासाचा प्रवास झाला. फक्त गाड्या उशिरा असल्यामुळं, कारण जरी आम्ही खेडला उतरलो असतो, खेडला न उतरण्याचं कारण एकमेवच की कोकण कन्याला चढायला भेटत नाही, भरपूर गर्दी असते. त्यामुळं मग म्हटलेलं पुढे गाडी कुठेतरी थांबेल, पण गाडी जरी थांबली नाही तरी पण कोकण कन्या पण उशिराच होती आणि तुतारी पण. आमची कशी 6:15ची गाडी आहे संगमेश्वरवरून यायला, तर ती गाडी अशी ना तशी चुकणारच होती. तर आज जरा फिरून आलेलं रत्नागिरीवरून. तर चला फायनली घरी आलो आहे मोठा प्रवास करून. तर चला मंडळी, आज नवीन आपल्या लालपरीमध्ये पण प्रवास झाला. राजमाता जिजाऊ नाव दिलं आहे त्या लालपरीला, त्यातून पण प्रवास झाला. तर चला तात्पुरत्या स्वरूपात मंडळी हा प्रवासाचा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.